हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल, उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवली जाणारी चटपटीत अशी करवंदाची चटणी। तर साहित्य या ठिकाणी आपण बघू शकता काय काय घेतलेलं आहे। 1 वाटी या प्रमाणामध्ये या ठिकाणी कच्ची करवंद घेतलेले आहेत। एक वाटी या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत। 3 ते 4 या ठिकाणी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं, 1 टेबलस्पून जिरं, थोडीशी कोथिंबीर। अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपल्या आजच्या स्पेशल अशा रेसिपीसाठी लागणार आहे। आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे, नक्की चेक करा। अगदी झटपट होणारी अशी आंबट गोड तुरट अशा चवीची चटणी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। आणि बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी जे आहे ते करवंद या ठिकाणी आपल्याला स्वच्छ अशी या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत। तर 1 वाटी या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण करवंद घेतलेले आहे। तर एका भांड्यामध्ये करवंद जे आहेत ती या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकायचं आहे, भरपूर असं पाणी टाकून करवंद जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्वच्छ अशी या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण पुढची तयारी जी आहे ती या ठिकाणी आपण करणार आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये करवंद जे आहे ते स्वच्छ अशा या ठिकाणी धुवून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला करवंद जे आहे ते या ठिकाणी आपण चिरून घेणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी बियांसकट देखील वापरू शकता किंवा बिया काढून ही चटणी जी आहे ती देखील या ठिकाणी तुम्ही करू शकता। तर बघू शकता करवंद जी आहे ती या ठिकाणी आपण चिरून घेतलेली आहेत। तर त्यामध्ये अशा छोट्या छोट्या बिया ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर या ठिकाणी तुम्ही बिया वापरू देखील शकता किंवा न वापरता देखील ही चटणी आहे ही सुद्धा या ठिकाणी आपण करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता बिया ज्या आहेत त्या आपण काढलेल्या नाही आहेत, कारण की करवंदे जी आहेत ती कोवळी अशी करवंदे जी आहेत त्याच आपण या ठिकाणी घेतली होती आणि स्वच्छ अशी या ठिकाणी धुवून त्यानंतर चिरून घेतलेले आहे। त्यामध्ये एक एक करून हे साहित्य जे आहे त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत। तर 1 वाटी करवंद होती, 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर आलं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जिरं घेतलेलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार या ठिकाणी आपण मीठ टाकलेलं आहे। आणि हे सर्व साहित्य जे आहे त्या ठिकाणी आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे जे आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी पाण्याचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। आणि थोडं थोडं करून हे मिश्रण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीमध्ये ही चटणी जी आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत। तर कशी वाटली आजची आपली स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आपल्या या फूड वर्ल्डमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडते मला नक्की कमेंट मध्ये सांगा। तर अशा पद्धतीमध्ये आपली ही करवंदाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। तर कशी वाटली आजची आपली स्पेशल अशी ही रेसिपी मला नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।